तर प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर पहिलं विधान आहे, भगतसिंग व राजगुरू यांनी सँडस या अधिकाऱ्याची हत्या केली. विधान 2 आहे, नाशिकचे अधिकारी जॅक्सन याची हत्या अनंत कान्हे यांनी केली. तर तिसरा ऑप्शन असा आहे की मुंबईचा कमिशनर रॅड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली. आता हा प्रश्न टॅकल कसा करायचा? तर स्टेटमेंट एक काय म्हणते, भगतसिंग व राजगुरू यांनी सँडस या अधिकाऱ्याची हत्या केली. तर हे विधान बरोबर आहे. तर हे विधान म्हणजे कशामुळे घडलं? तर लाला राजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांची हत्या केली होती. तर ते कधी केली होती? 17 डिसेंबर 1928ला. तर विधान 1 बरोबर आहे. विधान 2 काय म्हणते, नाशिकच्या अधिकारी जॅक्सन याची हत्या अनंत कान्हेने केली. हो, योग्य, बरोबर आहे. तर कधी केली? 1909 मध्ये डिसेंबर 21. ठीक आहे. त्याच्यानंतर हे हत्या कुठे झाली होती? तर विजयानंद थिएटरमध्ये झाली होती. त्याच्यानंतर ऑप्शन 3 ते काय म्हणते, तर मुंबईचा कमिशनर रॅड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली. हो, चाफेकर बंधूंनी केली, रॅडची हत्या केली, परंतु तो मुंबईचा कमिशनर नव्हता, तो पुणेचा कमिशनर होता आणि तो प्लेगचा कमिशनर होता. ठीक आहे. तर ऑप्शन म्हणजे विधान 3 चुकीचं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 1 हे बरोबर आहे. तर प्रश्न दुसरा, 1909च्या मॉर्लमेंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोमण्याचे आछाड ठरातील, यातून लोकहितवादीचे दूध मिळवणे म्हणजे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? तर ही प्रतिक्रिया लोकमान्य टिळकांनी दिली. गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? आता ऑप्शन 1 काय म्हणते, तर 1887 साली ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. तर बरोबर आहे. स्थापना केली होती गणेश वासुदेव जोशी यांनी 1870 आणि हे चिटणीस होते. ओके. त्याच्यानंतर ऑप्शन 2 काय म्हणते, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकचे ते संपादक होते. तर हे ऑप्शन बरोबर आहे. तर पहिले ते सदस्य होते, म्हणजे पहिले संपादक होते शंकर चिपळूणकर, 1857 साली सुरू झालं. त्याच्यानंतर ऑप्शन 3 काय म्हणते, 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य होते. तर हे विधान चुकीचं असून 1902 साली केंद्रीय विधान परिषदेचे ते सदस्य होते. ऑप्शन 3 काय म्हणते, 1895 साली त्यांची राष्ट्रीय सभेच्या म्हणजे चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे. तर पुणे अधिवेशनात हा 1885 साली. तर ऑप्शन 1, ऑप्शन अ, ब आणि ड हे बरोबर आहे. ऑप्शन 2. तर प्रश्न चौथा, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजे पहिले अधिवेशन भरले. तर याला कोण हजर नव्हते? तर यामध्ये मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले, त्याच्यानंतर विठ्ठलभाई पटेल हे अधिवेशनाला हजर होते. तर कोण नव्हते? तर महात्मा गांधी नव्हते. ऑप्शन 3. 1857च्या बंडात बंडवाल्यांना एक जरी समर्थन नेता मिळाला असता तरी भारतीयांवरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान जॉन लॉरेन्स यांचे आहे. तर प्रश्न 6, लोकमान्य टिळकांनी बेत रायफल व कारतूस बनवण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी रिकामी जागा यांना नेपाळ येथे पाठवण्यात आले होते. तर कोणाला पाठवले होते? हेमंतराव कुलकर्णी व